माहीतच होतं ही नासकी बाई आत्ता तिथं जरांगे पाटील गेले, जी प्रकार झाला छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा विटंबना करणे किंवा हलवण्याचा, मग त्या ताईचे कपडे फाडले गेले, हे सगळे प्रकार झाल्यावर जरांगे पाटील तिथं समर्थनार्थ गेले. तर मला माहीतच होतं ह्या बाईला पाटलांचा खाल्ल्याशिवाय करमतच नाही आणि हिचं पोटच भरत नाही, हिचे दात पाटलांचाच हिला लय गोड लागतो, ही मला फिक्स माहीतच होतं, 101% माहीत होतं. कारण हिला सवय आहे. आणि बोलताना तर काय म्हणणार की नाही मला काही प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं, मला काही तत्वज्ञानी लोकांनी सांगितलं, मला काही मोठ्या लोकांनी सांगितलं की नाव घेऊ नको. एकही हिचा व्हिडिओ बघा त्याच्यात जरांगे पाटलांचं नाव घेतलं नाही असा व्हिडिओ. मग हिला जर ही सगळे लोक सांगतात तर हिला ऐकते का त्या लोकांचं? ऐकते का? त्यांचं नाव घेतल्याशिवाय तर राहत नाही, पण बोलताना म्हणणार की मला नाव घेऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. आता विषय कोणता आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होण्यापासून वाचवण्यासाठी ताईनं त्या स्वतःच्या अंगावरचे कपडे फाटल्याला विचार केलेला नाही, पण माझ्या राजांच्या प्रतिमेला हात नाही लागू दिला, राजांच्या पुतळ्याला हात नाही लागू दिलेला, का पुतळ्यातून हलवू दिलेला नाही. मग जरांगे पाटीलच नाही तर अखंड मराठा समाजाचे लोक त्या चिखला गावामध्ये पोहोचलेले आहेत. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची अशी एवढी मोठी मूर्ती पण तिथं हे केलेली आहे, प्रस्थापित केलेली आहे. आता जरांगे पाटील त्या गावात गेल्यावर हिच्या बुडाला मिरच्या लागायची काय गरज आहे? तू गेलीस का? नाही गेलेली. तू काय केलंस? हिनं तो विषय बाजूलाच ठेवला. त्या ताईचे फक्त तो निषेध असू शकतो नसून, मग तू फक्त निषेध करण्यासाठी व्हिडिओ केला तर तुला जरांगे पाटलांचं पोट भरून खाईस तर काय गरज होती? आता हिनं काय म्हणते की जरांगे पाटील जातीवाद करायला गेली. हा फक्त वेळच बघतो कुणी मारावं आणि ही माणसाला पण लावून देत असेल, तू तेच करायली. हा वेळच बघतो की इथं कुठं काय होईल का, तर ह्याला प्रसिद्धी. अगं बाई त्याला जरांगे पाटलांना प्रसिद्धीत राहायची गरज नाही, तुला गरज आहे प्रसिद्धी मिळवायची आणि राहायची. कारण आम्हाला कळतं झंपर शिवून डंपर घेणारी तू, आम्हाला चांगलं कळतं. आणि तू बायकांच्या चारित्र्यावर बोलणारी तू, तुझं चारित्र्य तू किती पवित्र आहेस ना, पुरावे सहित आहे आमच्याकडं. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. काय माहिती बाबा किती डार्लिंग आहेत, किती लग्न आहेत आणि मुन्नी किती बदनाम झाली ती. आणि मग झालं, हिनं लावला जरांगे पाटलांच्या नावाचा नारा. कुठं हिला प्रसिद्धीच मिळत नाही पाटलांचं नाव घेतल्याशिवाय. जरांगे पाटील हिच्या तोंडावर साधा हागत बी नाहीत कधी, साधं बी तोंडात नाव नाही जरांगे पाटलांच्या, साधं बी. आत्ता काय म्हणणार, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, मला लोकांनी सांगितलं तिच्यावर बोलू नका आणि माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग असतात बरं का, पण ती लोक म्हणले वाजवू नका. हीच डायलॉग माझ्या बाबतीत पण झालता. ज्या वेळेला सांगितलं होतं ना की हॉस्पिटलला कामाला होती, असं होतं तसं होतं, त्या वेळेला हाच डायलॉग होता की माझ्याकडे याचं रेकॉर्डिंग आहे, पण त्या व्यक्तीनं सांगितलं की वाजवू नका. आणि ज्या वेळेला मी म्हणलं ना तुला तुझ्या एका बापानं काढलं असेल, तुझ्या आईकडं तुझा बापच आला असेल, नाहीतर मग तुला 12 बाप लागलेली, तर मग तू ती रेकॉर्डिंग वाजव, त्या व्यक्तीचा नंबर दे. मग पुन्हा हिची फाटली, पुन्हा काय म्हणली, मला व्हॉट्सअपला कॉल आलता. आता रेकॉर्डिंग होतं हिच्याकडं, व्हॉट्सअप कॉल हा रेकॉर्डिंग होत नाही. नाही ना रेकॉर्डिंग, म्हणजे हिच्या आईला नाही हिच्याकडं रेकॉर्डिंग नव्हतं का नाही, हिची ती टॅक्ट आहे. प्रत्येक वेळा मला असे कॉल आले, त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहे, पण ती लोक वाजवू नका म्हणली. हे बोलण्याची प्रत्येक वेळा ही असं बोलते. बरं आता हिनं काय म्हणते, जरांगे पाटील भडकवतात. काय भडकवलं जरांगे पाटलांनी? जरांगे पाटलांनी सांगितलं होतं का तिथला पुतळा हलवा आणि तिथं वाद करा, तिथल्या पुतळ्याची विटंबना करा आणि वाद करा, असं सांगितलं होतं का जरांगे पाटलांनी तिथल्या लोकांना? अरे गर्व वाटायला पाहिजे जरांगे पाटलांवर. पुण्यामध्ये जेव्हा विद्यार्थी बसले होते ना, कॉलेजचे विद्यार्थी, रातभर पिंजरेमध्ये विद्यार्थी टाकले होते सरकारनं, रातभर कशासाठी, तर विद्यार्थी आंदोलन करायले म्हणून. पण जेव्हा विद्यार्थ्यांनी हक्क मारली जरांगे पाटलांना, जरांगे पाटील तिथं हजर झाले आणि विद्यार्थ्याला न्याय मिळाला. जेव्हा जरांगे पाटील संघर्षात उभा राहिले तेव्हा. पण ही नासकी बिवडी बाई, हिनं जरांगे पाटलांना बिवडी म्हणती, पण बाई जरांगे पाटलांचा एकही व्हिडिओ नाही व्हायरल बर का. दारू पिऊन दुनिया ने हमको दिया क्या घंटा, असा व्हिडिओ जरांगे पाटलांचा नाही बर का व्हायरल. नशेतला व्हिडिओ तुझा व्हायरल झालाय. जरांगे पाटील कधीही दारू प्यायलेले दिसले नाहीत, जसं की तू दारू पिऊन. आणि हिचं एक महत्वाचं कोणतं सांगू का, दुनिया ने हमको दिया क्या घंटा, हिला दुनियानं घंटे दिलेत. कारण हिच्याकडं हिच्या घरात
परमनंटली घंटा नाही ना, हिला लोकांचे घंटे वाजवायला आवडतात. लोकांचे घरात परमनंटली घंटा असला ना तर मग बाहेरच्याचा घंटा वाजवायची गरज नाही लागत. पण कसं आहे, हिला दुनियानं खरंच घंटा दिलेला आहे, पण दुनियानं नाही दिलेला, हिला आवडतो. आणि मग ही कितीतरी स्त्रियांच्या चारित्र्यावर बोलली. ज्या वेळेला वैचारिक वादातून एखाद्या स्त्रीने हिला विरोध करायला बघितला, ही स्त्रियांच्या चारित्र्यावर जाते. आता ही पाठीमागी जरांगे पाटलांवर बोलायली म्हणून मी हिला विरोध करायला बघितले की हिनं रेडे घोडे सगळीकडे हिनं जाऊन आलेली, पण ती माझ्या बाबतीत बोलली. पण जेव्हा तिनं माझ्या बाबतीत बोलले नंतर मी सविस्तर माहिती काढायला बघितली. सविस्तर माहिती काढायला विकल्यास आम्हाला कळालं मार्केटमध्ये गवारे, भेंडे, काकडे, बिकडे सगळं होतं बरं का. विकायला म्हणते हो, वेगळा अर्थ नका काढू. गवारे एका बिल्डरकडं बरं का, म्हणजे विकायला म्हणते बरं का, वेगळा अर्थ नका काढू. हे मार्केटमध्ये खूप होतं असं कळलं मला. सगळं काही कळलं. चोऱ्या चपाट्या किती केल्यात हे कळलं. लोकांचे डब्बे उघडून त्याच्यातले पैसे काढलेले हे कळलं. सगळे प्रकार असे मी तर गालाला हात लावले. बापरे, मी नाही त्यातली कडीला वाचली. जरांगे पाटलांना एवढं नाव ठेवणारी ह्या प्रकारची. आश्चर्य. महिलांच्या चारित्र्यावर बोलणारी एवढी चारित्र्यवान बाई. नवल वाटलं, खरंच नवल वाटलं. जेव्हा मला म्हणजे सगळी माहिती मिळायला लागली ना, की कुणाचं उठतं, कुणाचं झोपतं, कुणाचा बीपी शुगर, कोण आता पुढचं नाही बोलत, ही सगळी माहिती यायला लागल्यानंतर मात्र मला आश्चर्य वाटलं. पण असो, ते प्रत्येकाचं आपापलं पर्सनल मॅटर आहे आणि पर्सनल ह्याच्यात आपण तोंड घालणं पण योग्य नाही. पण ही जी मुन्नी आहे ना, मुन्नी जरांगे पाटलांवरच बोलून नाही बसत हो मुन्नी. ह्या मुन्नी जरांगे पाटलांना म्हणती की जरांगे पाटलांच्या सहवासातले लोक फुटले, हुशार झाले, त्यांना कळले. पण ही मुन्नी हा विचार नाही करत, ह्या मुन्नीच्या सहवासातल्या लोकांचं काय. जेवढ्या महिला ह्या मुन्नीच्या सहवासात आल्या, जास्तीत जास्त 2 ते 3 महिने ह्या मुन्नी बरोबर राहिल्या, लगेच त्या महिलांनी ह्या मुन्नीच्या बुडावर लात मारली की बाजूला काढले, बुडावर लात मारली की बाजूला काढले. मग आम्ही त्यांच्या कारणात आम्हाला बी थोडा नाद वाईट असतोच ना, कारण जरांगे पाटलांवर बोलणारी मुन्नी तर मग आपल्याला माहिती घ्यावीच लागती. मग जेव्हा आम्ही माहिती घ्यायला लागलो तेव्हा तर सगळी सविस्तर माहिती भेटायला लागली की ही मुन्नी चोर आहे, ही मुन्नी बदनाम आहे, ही मुन्नी बेवडी आहे, बियर पिती, दारू पिती. आणि एवढंच नाही तर हे मुन्नी मुन्ना मुन्ना मुन्नी सगळंच आहे हे पण आम्हाला कळायला लागलं. ह्या मुन्नीचे तोंड कोण फोडायले, ही मुन्नी रात्री कुठे, ही सगळं ही जी मुन्नी महिलांना बदनाम करत होती त्या मुन्नीचं बोलते बरं का, वेगळा अर्थ नका काढू, कारण आपण सरळ माणूस आहे. आणि मग मुन्नी पुन्हा एका ग्रुपमध्ये शिरली. मुन्नी ज्यांच्या सहवासात गेली, ज्या महिलांच्या सहवासात गेली त्या महिलांपासून बाजूला झाली, त्याच महिलांना बदनाम करायला लागली. या काही महिलासोबत मुन्नीची मैत्री काही टिकतच नव्हती. मग मुन्नी एका ग्रुपमध्ये घुसली. आता ती मुन्नी खंडणीखोर पहिलंच होती, पेपर आउट झालं खंडणीखोर सगळ्या गोष्टी होत्या त्या मुन्नीच्या. पण मुन्नी एका झेंड्याचा आधार घ्यायचा, मला झेंड्याचा सहारा पाहिजे, मला त्या झेंड्याखाली थांबायचंय, असं फसवेगिरी भाषा करून मुन्नी एका ग्रुपमध्ये घुसली. नाही, ती मुन्नी जरांगे पाटलांपासून लांब झालेल्या लोकांचं लय सांगते ना, म्हणून एक थोडीशी माहिती देते. मिळालेल्या माहितीनुसार बोलते बरं का, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका मुन्नीची माहिती मी देते. तर ही जी मुन्नी आहे ती मग एका ग्रुपमध्ये घुसली. आता मुन्नीनं घुसल्यानंतर त्या ग्रुपचं खूप कौतुक केलं. कौतुक म्हणजे कसं की आत्तापर्यंत मी निगेटिव्ह लोकांच्या सहवासात होते, मग माझा मुन्नीशी ह्या विषयावर संपर्क म्हणजे व्हिडिओद्वारे संपर्क झाला. मी आत्तापर्यंत निगेटिव्ह लोकांच्या सहवासात होते, आत्ता मी चांगल्या लोकांच्या सहवासात आले असं मुन्नीनं सांगितलं. म्हणलं मी त्यावेळेला एवढी चांगली गोष्ट आहे, म्हणलं चांगले लोक आहेत, चांगल्या लोकांच्या सहवासात आले आणि त्या वाघिणी आहेत, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या, अन्याय तेथं प्रतिकार देणाऱ्या त्या वाघिणी आहेत. मग ही मुन्नी घुसली ना त्या वाघिणीच्या ग्रुपमध्ये.
मग मुन्नीनं सगळा अंदाज घेतला त्या ग्रुपचा, त्या वाघिणीच्या ग्रुपचा. आता त्या वाघिणी सरळ स्वभावाच्या, कपटी नव्हत्या, लुटेरू नव्हत्या आणि खंडणीखोर नव्हत्या. मग त्या वाघिणीला काय केलं त्या ग्रुपमधल्या, ह्या मुन्नीनं आधी ग्रुप फोडायचं प्लॅनिंग केला. मग ह्या मुन्नीनं काय केलं माहितीये का, त्या ग्रुपमध्ये काही लोक असतात त्यांना सांगायचं की त्या अशा अशा आहेत तुझ्याविषयी किंवा तुमच्याविषयी, उदाहरणार्थ असं असं वाईट बोलतात, त्या चांगल्या नाहीत, तुमच्याविषयी चांगले विचार नाहीत. आणि त्या वाघिणीला ह्या मुन्नीनं काय सांगायचं की ती लोक चांगले नाहीत बरं का, आपले जे काही चाललंय ते त्यांना अजिबात सांगू नका. आणि इकडं तर हिनंच त्या लोकांना सांगायचं आणि त्या लोकांच्या डोक्यात काय घालायचं, बघा त्यांनी सांगितलं का तुम्हाला, नाही ना, मी हेच सांगत होते किती वाईट आहेत. मुन्नीनं पहिला ग्रुप फोडायचा प्रयत्न केला आणि ग्रुप फोडल्यानंतर जो तो ग्रुप आहे वाघिणीचा म्हणते, कारण वाघिणीचा ग्रुप आहे ते, वाघिणी फाडायला बी मागं पुढं बघत नाहीत. मग ग्रुप काय करायचा, जिथं चुकीचे कामं होतात, वेश्या व्यवसाय होतो, अशा ठिकाणी हा ग्रुप रेट टाकायचा. मग ह्या मुन्नीनं काय करायचं माहितीये, ती ज्या ठिकाणी तो ग्रुप रेट टाकतो नंतर जायचं आणि रेट टाकलेल्या लॉजिंगच्या मालकाला ना खंडणी मागायची 2-2 लाख. आणि ती बी कशी, ह्या वाघिणीचे फोटो दाखवून की मी अशा अशा वाघिणीकडून आलेली आहे आणि आम्हाला खंडणी पाहिजे. ही मुन्नी जरांगे पाटलांना शिकवणार का, कसं काय करायचं, कुणाचं समर्थन करायचं, कुणाचं नाही. अरे कौतुक वाटलं पाहिजे जरांगे पाटलांचं. आधी स्वतःच्या बुडाखाली काय अंधार आहे ना मुन्नी, बघ. आणि आता उद्या तुला पॉइंट दिले ना मी माझ्यावर बोलायचे, आणि बोलायच्या आधी हे सांग बर का, मला कुणाचं नाव घ्यायची इच्छा नाही, मला कुणावर व्हिडिओ बनवायची इच्छा नाही. त्यांची पत्रत आहे का मी व्हिडिओ बनवाय एवढा, त्यांची लेवल आहे का माझी एवढी की मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवावा, आणि माझ्या नावानं मोठं व्हायचं काम करता येते, त्यामुळे मी कुणाचं नाव घेणार नाही. हे तुझ्या उद्याचे पॉइंट आहेत, मी तुला सांगते. आणि अवश्य व्हिडिओ बनववर का मुन्नी, मस्त टॉपिक दिले तुला बनवायला. आणि जरांगे पाटलांचा खाऊन 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 टाक्या रिकाम्या करून 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 तरी पण कर, काही हरकत नाही. कारण कसं असतंय, गावामध्ये ना 4 डुकरं असल्याशिवाय गाव स्वच्छ होत नाही, त्याच्यातलं तू एक आहेस. आणि उद्या वाट बघते तुझ्या व्हिडिओची, अवश्य बनव. आणि बनवताना सांग, हिने मला व्हिडिओ बनव म्हणली होती पण मी हिची व्हिडिओ बनवाय एवढी तिची लायकी नाही. सगळ्याची लायकी काढताना आधी आपली किती लायकी आहे ही बघूनच काढ.